आपल्याकडे गणपती बाप्पाशिवाय कोणतंही शुभ कार्य पूर्ण होत नाही। 1 तारखेपासूनच माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये एकूण जवळपास 3000 गणेश मंडळामध्ये माघी गणेशोत्सव साजरा केला जातो। म्हणूनच मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आपण आलो आहोत अखिल कामाठीपुरा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाने हा जो देखावा सादर केलेला आहे, इथे आपण पाहिलं तर जयपूर पॅलेस त्यांच्याकडून उभारण्यात आलेला आहे। यामध्ये जयपूर पॅलेसमध्ये गणपती बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे। या मंडळाला एकूण 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत। हा जो जयपूर पॅलेस आहे, वरच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रीरामांची मूर्ती इथे आपल्याला दिसत आहे। हुबेहूब श्रीरामांची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर दोन्ही साईडला सरस्वती मातेचं प्रतिकृती जी आहे ती आपल्याला दिसत आहे। इथे भव्य असं हे त्यांनी जयपूर पॅलेस उत्कृष्ट आणि आकर्षकरित्या उभारलेला आहे। हा जो मंडळ आहे तो गेली 13 वर्ष या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान करत आहे। त्यामुळे नक्कीच त्यांच्या या मंडळाकडून वेगवेगळे स्तुत्य उपक्रम जे आहेत ते राबवले जात असतात। गणपतीचे एकूण अवतार जे आहेत ते 3 मानले जातात। या 3 अवतारांचा 3 जन्मदिवस आपण साजरा करत असतो। पहिला अवतार म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पृष्ठीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करत असतो। तर दुसरा अवतार म्हणजेच भाद्रपद शुल्क चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी आपण साजरी करत असतो। तिसरा अवतार म्हणजेच माघ महिन्यातील श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरी करत असतो। आता आपण श्री कामाठीपुरा अखिल कामाठीपुरा सार्वजनिक मंडळाकडून जो गणेशोत्सव साजरा केला जात आहे त्या ठिकाणी आपण आहोत। इथे जर आपण पाहिलं तर सुंदर असं सुबक असं जयपूर पॅलेस भव्य असं उभारण्यात आलेलं आहे। इथे बाप्पाची मूर्ती जी आहे ती जवळपास 5 फुटाची अशी ही मूर्ती आहे। तसंच भगव्या रंगामध्ये हा बाप्पा आपल्याला दिसत आहे। बाप्पाने पांढऱ्या रंगाचं पितांबर जे आहे ते परिधान केलेलं आहे। इथे आसनावरती बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे। एकूण 11 दिवस बाप्पा या आसनावरती विराजमान राहणार आहे। याच भव्य मूर्तीच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे लहानशी मूर्ती देखील आहे आणि ही मूर्ती जी आहे ती जवळपास 1 ते 1.5 फुटाची अशी ही मूर्ती आहे। ही मूर्ती देखील फारच सुबक आणि आकर्षक अशी ही मूर्ती आहे। हा जो मंडळ आहे जे दररोज वेगवेगळे उपक्रम जे आहे स्तुत्य उपक्रम असे राबवत असतात। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे भाविक येत असतात। दर्शनासाठी इथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात आणि म्हणूनच हे जे कामाठीपुरामधील अखिल कामाठीपुरा गणेशोत्सव मंडळ आहे ते नक्कीच प्रसिद्ध आहे असं आपण म्हणू शकतो। इथे जे काही मंडळी आहेत मंडळामधलेच त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत, थेट संवाद साधणार आहोत त्यांच्याशी की नक्की कशा प्रकारे 13 वर्ष साजरा केला गेला आहे। सर, हे 13वं वर्ष आहे, कशा प्रकारे गेली 13 वर्ष हे जे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे? हे 13 वर्ष आमचं खूप आनंदात उत्साहात झालेलं आहे साजरं। सर्व आमच्या अखिल कामाठीपुरातले लोक एकत्र येऊन हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत आहे आणि यावेळेस 1 तारखेला स्थापना झालेली आहे आणि 11 तारखेला विसर्जनाचा प्रोग्राम आहे। त्या दरम्यान आमचे सांस्कृतिक कार्यक्रम खूप उत्साहाने होता। आज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। असे 10 दिवस आमचे कसे निघून जातात आम्हाला कळतच नाही। या 10 दिवसांमध्ये कोणकोणते स्तुत्य उपक्रम कार्यक्रम तुमच्या मंडळाकडून राबवण्यात येत असतात? काल शैनाई वादक होता, आज भंडारा आहे आणि पोरांची चित्रकला परिस्थित ठेवली आहे आणि उद्या परत भजन आहे, त्यानंतर पुन्हा भंडारा आहे, नंतर आज शेवटच्या दिवशी आम्ही ऑर्केस्ट्रा ठेवतो आणि ऑर्केस्ट्रा झाल्यानंतर आमचा 11व्या दिवशी विसर्जन होते। हे मंडळाचं 13वं वर्ष आहे। 13 वर्षापूर्वी कशा प्रकारे इथे बाप्पाला विराजमान केलं गेलं होतं? एक आमच्या कामाठीपुरात हे सगळे वरिष्ठ होते। ह्या वरिष्ठांनी एकत्र बसून हा गणपती बाप्पा 1 दिवस अगोदर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी बाप्पाला एकदम थाटामाटात 13 वर्षापूर्वी बसवण्यात आलं आणि 13 वर्षापासून आमचं एक
ध्येय आहे की कामाठीपुरा पूर्ण एकत्र व्हावा, यासाठी या पदाधिकाऱ्यांनी हा गणपती जल्लोषात साजरा केला. आणि आता त्या 13 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. परत दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम लहानांपासून ते वरिष्ठापर्यंत घेण्यात येतात. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असू दे किंवा ज्येष्ठांसाठी आपलं डोळे तपासणी असू दे किंवा आरोग्य शिबिर, हे आपण दरवर्षीप्रमाणे यावेळी करत असतो. दररोज किती भाविक दर्शनासाठी येत असतात बाप्पाच्या? त्याचा काय अंदाजा नाही, कधी 5,000 कधी 6,000. आणि कंपनी कंटिन्यू सकाळी 6 जे येतात भक्त, रात्री 2:30-3 वाजेपर्यंत चालूच राहते भक्त लोकांच्या यायचं. बाप्पाकडे काय मागणं आहे? बाप्पाकडे हेच मागणं आहे की आमच्या मंडळाला एकदम सर्वांना एकत्र आणून ठेव आणि कुणाची दुःख जरा असेल तर दूर कर आणि सर्वांना एकत्र, सर्वांना सद्बुद्धी दे, चांगली दे. अखिल कामाठीपुरा सार्वजनिक मंडळाकडून गेली 13 वर्षे बाप्पा या ठिकाणी विराजमान केला जात आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो भाविक कामाठीपुरा येथे दर्शनासाठी येतच असतात. आणि याच 10 दिवसांमध्ये वेगवेगळे स्तुत्य असे उपक्रम या मंडळाकडून राबवले जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.